ओके. टेस्ट करू का सर? ओके. ऑडिओ डायरेक्ट चालू करू? चालेल चालेल. जय हिंद. माझे नाव प्रवीणकुमार पाटील, सत्र क्रमांक 122, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथे मी पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी प्रशिक्षण घेत आहे. तर आज आपण बघणार आहोत स्टिग्नोग्राफी या विषयाबद्दल. तर स्टिग्नोग्राफी हा एक ग्रीक वर्ड आहे, जो स्टिग्नोग्राफिया या शब्दापासून बनलेला आहे. त्यामध्ये स्टिग्नो म्हणजे कवर्ड, कन्सील, हायडिंग म्हणजे हाईड करणे, कन्सील करणे, आणि ग्राफिया म्हणजे रायटिंग. तर थोडक्यात हे एक आर्ट आणि सायन्स आहे, ज्यामध्ये आपण एक डेटा, एक आपला सिक्रेट मेसेज एका दुसऱ्या मेसेजमध्ये हाईड करून, कन्सील करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवू शकतो. असं हे आर्ट अँड सायन्स आहे. जसं मी म्हटलं, हे ग्रीक प्राचीन युगापासून वापरण्यात आले. त्याचं एक क्लासिक एक्झाम्पल आहे इथे, दॅट इज हेड ऑफ स्लेव्ह. यामध्ये प्राचीन ग्रीक काळामध्ये एका गुलामाच्या डोक्याचे मुंडन करून त्याच्यावर मेसेज गोंदवला जात असे, आणि त्यानंतर केस वाढल्यानंतर तो मेसेज हाईड होत असे, लपला जात असे, आणि त्यानंतर त्या गुलामाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवलं जात होतं, आणि तिथे पुन्हा त्याचं मुंडन करून तो मेसेज रिट्रीव्ह केला जायचा, मिळवला जायचा. तो ह्या प्रोसेसला स्टिग्नोग्राफी असं म्हटलं जातं. आजच्या युगाचा विचार केला तर कम्प्युटर सायन्सच्या भाषेत, कम्प्युटर सायन्सच्या ह्या युगामध्ये हेच टेक्निक वेगळ्या पद्धतीने वापरलं जातं. ह्यामध्ये एक नॉन सिक्रेट मेसेज जो आपला आहे, जो सिक्रेट मेसेज आहे, तो एखाद्या नॉन सिक्रेट फाईलमध्ये एम्बेड केला जातो, हाईड केला जातो, आणि तो कम्प्युटरच्या माध्यमातून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पाठवला जातो, आणि पुन्हा तिथे तो रिट्रीव्ह केला जातो. तर यालाच स्टिग्नोग्राफी असं म्हणतात. ते काय असतं हे आपण पुढच्या स्लाइडमध्ये मॉडेलच्या माध्यमातून समजून घेऊया. हे स्टिग्नोग्राफीचं मॉडेल आहे. ह्यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यामध्ये स्टिग्नोग्राफी एन्कोडर आणि डिकोडर. तो स्टिग्नोग्राफी एक सॉफ्टवेअर आहे, एक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे, ज्यामध्ये मेसेज कन्वर्ट केला, मेसेज हाईड केला जातो. तो महत्त्वाचा आहे स्टिग्नोग्राफी ॲप्लिकेशन. हे ॲप्लिकेशन आता ऑनलाईन जर तुम्ही सर्च केलं तर खूप सारे असे स्टेग्नोग्राफिक ॲप्लिकेशन आपल्याला उपलब्ध होतील. तर स्टेग्नोग्राफीसाठी महत्त्वाच्या 3 गोष्टी आहेत. एक आहे सिक्रेट मेसेज, जो मेसेज आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवायचा, तो सिक्रेट मेसेज असेल. सेकंड, कव्हर फाईल, ज्या फाईलमध्ये आपण आपला डेटा हाईड करणार आहोत, एम्बेड करणार आहोत, ती फाईल म्हणजे कव्हर फाईल असेल. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की, पासवर्ड, जो व्यक्ती तो एन्कोड करणार आहे आणि तो डिकोड करणार आहे, ह्या दोघांनाच माहीत असलेली ही पासवर्ड असेल, ज्यामुळे एखादी त्रयस्थ व्यक्तीला जर हा मधला मेसेज मिळाला तर तो डिकोड करू शकणार नाही. तर त्यासाठी मेसेज पासवर्ड इम्पॉर्टंट आहे. तर ह्या 3 गोष्टी जेव्हा तुम्ही स्टेग्नोग्राफी एन्कोडरमध्ये टाकता, तेव्हा तुम्हाला एक स्टेग्नो ऑब्जेक्ट मिळतो, जो की कव्हर जो आपला ऑब्जेक्ट होता त्याचा सेम टू सेम असतो. फक्त फरक इतकाच असतो की स्टेग्नो इमेज जी आपल्याला एन्कोड केल्यानंतर जी मिळेल, त्यामध्ये आपला मेसेज हाईड केलेला असेल. आणि त्यानंतर हा स्टेगो जो ऑब्जेक्ट आहे, जो नवीन आपल्याला मिळालेला आहे, तो आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला कम्युनिकेशन चॅनेलच्या माध्यमातून, जसं ईमेल असेल, व्हॉट्सअप असेल, या माध्यमातून त्याला पाठवू शकतो. त्याला तो जेव्हा मेसेज मिळेल तेव्हा तो पुन्हा हेच सॉफ्टवेअर वापरून त्याला डिकोड करेल, आणि त्यातून जो मेसेज आहे तो रिट्रीव्ह करेल. तर अशा प्रकारे हे मॉडेल वर्क करतं. याचं एक एक्झाम्पल आता आपण बघू. स्क्रीनवर जसं दिसतंय, लेफ्ट साईडला एन्कोडर आहे, राईट साईडला डिकोडर आहे. त्या एन्कोडरमध्ये एक कव्हर इमेज टाकलेली आहे, त्याच्या खाली एक पासवर्ड आहे, जो हॅलो हा पासवर्ड आहे, आणि मेसेज आहे की दिस इज स्टिग्नोग्राफी. त्यावर एन्कोडरवर क्लिक केलं की आपल्याला एक इमेज मिळेल. ती स्टेगो इमेज आहे. राईट साईडला आपण बघाल ती स्टेगो इमेज आहे, लेफ्ट साईडला बघाल ती ओरिजिनल इमेज आहे. तर ओरिजिनल आणि स्टेगो इमेजमध्ये फरक इतकाच आहे की जो डोळ्याने दिसणार नाही, पण स्टेगो इमेजमध्ये आपला मेसेज हाईड केलेला आहे. जेव्हा ही स्टेगो इमेज डिकोडर साईडला जाईल तेव्हा तुम्ही बघू शकाल की तिथं ती इमेज टाकल्यानंतर आणि तो पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला जो मेसेज आहे तो रिट्रीव्ह होऊ शकेल. ठीक आहे सर, ब्रेक घेऊ का थोडा, बंद करू नंतर कट करू, घाम येतो खूप. चालेल. लागले की मग ते
त्यांना किती वेळ सांगितलं एसीचं काम करायला ते लक्ष नाही देत कोण. मला किती काम, मला कसं कंटिन्यू करायचं ते. मला त्रास झाला, कोणा त्रास झाला नाही घेतलं काय उकडण्याचा. आता ते ज्याचं ह्याच्यावर पण ते त्रास होतो तिथं. हा, खूप गरम होत. त्यांना सांगतो मी उद्या एक फॅन तर आणून लावा नाही काय. स्टँड फॅन आहे तिथं. सर मोबाईल करायचा आहे का तुमचा? मोबाईल डिस्प्ले करतो काम. मोबाईलचे काम करतो सर. जास्त नाही व्हायला पाहिजे. अपडेट नाही होत. मी केलं होतं मी चेक करतो. ते याच्यात देतील वॉरंटी मध्ये. संपले का? पढ़ने के लिए ट्रांसलेट करके पढ़ता हूँ. दे दो एक हफ्ते के लिए, उसके साथ रहेगा, वो चेक करेगा. अगर उसका अपडेट की वजह से हुआ तो वो रिप्लेस करके देंगे फ्री ऑफ कॉस्ट. अगर नहीं है तो उसके लिए वो डाल के देंगे, मुझे पे करना पड़ेगा. हाँ बराबर. मैंने दिया ही नहीं क्योंकि मुझे एक हफ्ता इतना क्या करेगा? एक हफ्ता इतना क्या काम है सर? वो उधर भेजेंगे. हाँ पुन्हा भेजेंगे सर. चालू कर. आता आपण बघणार आहोत थोडे सिग्नोग्राफीचे ऍप्लिकेशन्स. पहिला एक प्रोटेक्शन ऑफ डेटा अल्टरेशन. म्हणजे यामध्ये सपोज आपल्याकडे एक फाईल आहे ज्याच्यामध्ये जी फाईल आपल्याला एका ठिकाणी सेंड करायची आहे, पण त्याच्यामध्ये कोणी अल्टरेशन करू नये किंवा त्या कोणी छेडछाड करू नये असं जर आपल्याला वाटत असेल तर तो डेटा आपण अगेन सिग्नोग्राफीचा यूज करून एका दुसऱ्या फाईलमध्ये कन्सील करू शकतो, हाईड करू शकतो, जेणेकरून तो कोण अल्टर करू शकणार नाही. ठीक आहे. सेकंड इज ऍक्सेस कंट्रोल सिस्टीम फॉर डिजिटल कंटेंट डिस्ट्रीब्युशन. दॅट इज त्यामध्ये कसं असतं, आता हे डिजिटल युग आहे, त्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या डिजिटल फाईल्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवायच्या असतात किंवा हजारो लोकांना द्यायचे असतात. त्यावेळी आपण त्या काय करू शकतो, ती फाईल आपण एखाद्या वेबसाईटवर अपलोड करू शकतो, जेणेकरून ती 1000 लोक डाउनलोड करू शकतात. पण ह्यामध्ये कसं होतं की ते 1000 जे आपल्या लोक आहेत ज्यांना आपल्याला द्यायचं आहे ते सोडून इतरही लोक ते डाउनलोड करू शकतात. त्यासाठी त्यांनी करू नये, तिसऱ्या व्यक्तीने ते करू नये, त्यासाठी अगेन तुम्ही स्टेगनोग्राफीचा यूज करून त्याचा पासवर्ड ऍक्सेस की देऊ शकता, जेणेकरून फक्त तीच लोक ते बघू शकतील. थर्ड इज सिक्रेट डेटा स्टोरिंग. सेम की आपल्याला एखादा आपला महत्वाचा डेटा जो सिक्रेट ठेवायचा, जो कोणाला आपल्याला दाखवायचा नाही, तो आपण स्टेगनोग्राफीचा यूज करून एखाद्या कवर्ड फाईलमध्ये हाईड करू शकतो आणि तो स्टोअर करू शकतो, जेणेकरून दुसरा कोणी त्याचा यूज करू शकणार नाही. युज्ड बाय इंटेलिजन्स सर्व्हिसेस. जसं हे सिक्रेटली मेसेज ट्रान्सफर करण्याचं पद्धत आहे, टेक्निक आहे, त्यामुळं ज्या इंटेलिजन्स सर्व्हिसेस लाईक FBI असेल, रशियन एजंट्स असतील, रॉ असेल, IB असेल, तर ते याचा यूज करतात. 2010 मध्ये FBI असे रशियन एजंट्स पकडलेले आहेत जे स्वतःचं स्टेगनोग्राफिक एक कस्टमाइज्ड ऍप्लिकेशन वापरत होते आणि त्याचा यूज करून ते आपलं कम्युनिकेशन करत होते. तर इंटेलिजन्स सर्व्हिसेस याचा खूप यूज करतात. आणि लास्ट स्टेगनो मालवेअर्स. मालवेअर म्हणजे काय तर व्हायरसेस. तर स्टेगनोग्राफीचा यूज करून तो व्हायरस एखाद्या ऑर्डिनरी दिसणाऱ्या फाईलच्या पाठीमागे लपवला जातो, हाईड केला जातो, जेणेकरून तो कोणाला कळणार नाही की हा व्हायरस आहे. आणि जसं तुम्ही त्या फाईलवर क्लिक करता किंवा ती ओपन करता, तो व्हायरस ऍक्टिव्हेट होतो आणि तो हार्म करू शकतो तुमच्या कम्प्युटरला. तर असे काही ऍप्लिकेशन आहेत. आय होप तुम्हाला ऍप्लिकेशन समजले असतील. सो थँक्यू सो मच. लाल सर. इमेज फाईल करायची देऊ का? इमेजेस फाईल हा इमेज यांनी दिली त्यांच्या. तुमच्या नावाचं फोल्डर गेलो. तुम्ही नाही तर मग सामान लागेल थोडी. नाही यायची लागते. मी
माझं जास्त फास्ट झालं का? तो काय झालं? नाही, ठीक होतं ना. माझ्यापेक्षा तरी कमी होतं. मला खूपच त्रास होतो. ते ठीक होतं ना? हा, वाईट नव्हतं? वाईट नव्हतं. सगळे बोलणार नाही. त्याचं बऱ्यापैकी होतं. त्यापेक्षा तरी बेटर होतं. हं? स्विच त्याचं बेटर होतं. स्विचचं बेटर होतं? तुझं बेटर होतं. स्विचपेक्षा थोडंफार इकडे तिकडे जातं. आपल्याला सोय नाही दिसत. आपण काय कधी बोललोय असं? मी ऑडियन्सच्या समोर बोललोय, कॅमेऱ्याच्या समोर बोललोय. ऑडियन्सच्या समोर बोलणार नाही. नाही, मी ते प्रेझेंटेशन केलं होतं. जिओचं सिम केलं होतं. कॅन्सल केलं. जिओचं सिम कसं तुम्हाला कोड विचारतोय. तो म्हणतो सिम कॅन्सल केलं, कोड दिलं पाहिजे. सर कोड लागतो. तिला थोडी शिवाय. माझ्या नावाने सिम केली घेणार हो. Okay. Tape taken. Okay. Jai Hind, friends. Myself Nilesh Roykar, and I'm currently taking undergoing training at Maharashtra Police Academy, Nasik, and थोडं जवळून बोल. हा, बोला दादा. oh, okay. Hello. ऐकू येतं सर? हा, ठीक आहे. ओके सर. पहिल्यापासून जा. स्टार्ट करू? Okay. Jai Hind, sir. Myself Nilesh Roykar. I'm currently undergoing training at Maharashtra Police Academy, Nasik. So I'm the representative of Goa Police. So I'm come for training here. Yeah. So my topic is based on cyber security. So what is cyber security? Before we understand, we go into the cyber security, we'll just understand what is cyber crime is. So cyber crime is basically what the topics are. Before I going deep into it, I'll just give you the brief introduction about what are the topics will be covered up. So my topics will be covered up, like I'll be giving up what is cyber crime, cyber criminals, what cyber crime includes, what is the security, basically what is cyber security, the threats which are involved in that, and my role in preventing cyber crimes. So, and the advantages of it. Okay. Before we start with cyber security, we'll just talk about what is cyber crime is. The three most important terms which are used in cyber crimes are cyber crime, cyber criminals which are involved, and the cyber security which are involved. So all these three terms have something in common as cyber. What does a cyber mean? Cyber is basically something which is it is an unauthorized access to your computers, which is it's illegal activities which is carried out by the offenders to try to get trying to steal your information from your devices. So before we start, what we'll just I'll give you a brief introduction about what is cyber crime is. Cyber crime. What is cyber crime? Cyber crime is basically a criminal activity that targets your computer, or it may be a network, or it may be your network devices. So cyber activities are basically carried out by the cyber criminals. The crime which is carried out by the criminals, where they try to take your information, is known as cyber criminals. So their main intention is maybe of taking off the money from you all, or taking the stealing the most valuable information from you all. So that is maybe the one of the important factors of this. So however, occasionally cybercrime aims to basically damage your computers, networks, or reason for any other profit. So another thing, let's just go to the next slide. We say that cybercrime includes. What does cybercrime includes? Cybercrime include illegal access, illegal interception, system interference, data interference, misuse of devices, and fraud. Briefly, I'll explain to you all illegal access. When I say illegal access is without an authority given to any person. He will try to intervene into your computer and take his possession over it. That is known as illegal access. Illegal interception. What do you mean by illegal interception? Illegal interception is basically when there's a communication taking place between two people. That time, the third person will try to intervene into it, try to steal the information and misuse it.
The third one is a system interference. System interference is that the criminal activities are carried out by introducing some software into the computer and trying to misuse your computer for some criminal activities. Data interference is again criminal activities where the criminals try to cyber criminals try to take possession of your valuable information, steal the information, and misuse it. Misuse of the devices, another topic to say. That misuse of devices, when you say that a person with criminal activities will try to intervene into your computer, try to take the possession of the devices and try to do criminal activities. That's another fraud. What is basically a fraud? Fraud is basically where he is trying to steal your information, like bank account number, where they try to take away the money from your account. Next, security threats. When I say security threats, the cyber criminals try to do criminal activities by using this security threats. These are some of the threats which are there, which tries to invade into your computer. Intrusion, worms, phishing, spyware, spams. These are some of the security threats which are harmful for the individuals where they try to use these activities to steal off the information. So intrusion is basically where individuals try to introduce into your computer to take away the information. Now, the viruses, worms, trojans, these are also some types of a software which are used. They are trying to manipulate your computer and try to steal your information. Phishing. When phishing is another way of practice of emailing or using a fake website where they try to send mails to your personal emails and where they try to divert yourself to some other recipient but try to steal your information. Spyware is basically spying your computer. So what is happening is the software which is there, which sends information, which try to invade your computer, steal the information, and give it to the third party. So that is spy. Spam are basically sending a bulk of emails, which are unwanted emails to your email folder, and that is spam. These are not basically, they are not harmful, but basically they are trying to disturb your normal routine activities of your emailing. Now let's go deeper into it. Let's understand what is cyber security is, why cyber security is required. We spoke about cyber crimes, cyber criminals who are there. Now why cyber security is required? Cyber security is basically required for the the things which I've already explained about how the cyber criminals trying to invade your computer or invade into your personal data or trying to steal your personal information. All this, what is they are trying to do is trying to steal your information. So in order to protect yourself, protect the information, important information, to protect all this, the cyber security comes into action. Now, what is this cyber security is? Cyber security is basically a set of principles or a practices which is designed to safeguard your computing assets and online information against these threats. So this is basically a technology or a software which is trying to safeguard your information from getting access to third party or access to some other criminal activities and getting the information leaked. Okay. The next thing we are going to go is why cyber security is required. Because cyber security, we know now. I have told you the cyber security is basically is what cyber security is. Now, why do we require? Because this cyber security is going to give us important factors like the protection your data, protecting your information, preventing from an unauthorized access, control your web portal, safeguard from viruses. Further, we move on. Now, what is my role in this? So what is basically what is happening at the corporate level? There's also security which is there, and at also the end user type. Now I'll be covering up only the end users at the last, because end users are the last line of defense, where most of the people get where they most of the people okay. The end users are the last line of defense, where here most of these individuals are attacked at this point of time. So what is the main thing you require at your end to keep safeguard your data? One is that create and maintain a password and a passphrase. So if you're having a strong password, strong phrase, then yes,
your data will be secured. Then manage your account and password. Try to manage, not to reveal your accounts to anybody, so that some other people may use and try to get information still. Secure your computer. Secure your computer in the sense like having a password protected your computer, switching it off when not in use. Protecting the data you are handling, you need to know where you're sending the information. If they are sending information over an email or over network, then you need to encrypt the data and send. So access risky behavior online. So what happens in this case, we try to access some other websites where we are not aware of it, and we try to access. There also sometimes there's a possibility of softwares getting downloaded onto your computer and getting unauthorized access to the third party. You keep yourself with the knowledge of security guidelines and policies, so that we are aware of the latest technology which are coming into it, where they're accessing where how the criminals get introduced into your software to get valuable information. We'll just speak about the we'll just speak about how the information of how this password can be secured, and how it has been maintained. So safely manage your password. Create and maintain a strong password. Consider a passphrase. So these are the things which you need to consider. Avoid sharing, avoid reusing, avoid storing, avoid don't use of automatic logins. Just what do I mean by all this? Avoid sharing, avoid reusing, avoid storing. These are basically avoid sharing your password with anyone. Second thing, avoid reusing the same password multiple times from same accounts. Avoid storing your password onto the computer, so that intruders don't get access to your computers. Don't get access to your मोठं वाटतं त्यांची. नाही नाही, ते नंतर कट करून टाकायचं एडिटच्या वेळेस. नाही डायरेक्ट स्टॉप एंड होतं. नाही डायरेक्ट पॉज लाईव्ह आहे ना ते. So I'll repeat करता हूँ. Okay. Safely manage your password. What does this mean? Create and maintain a strong password. So consider using a passphrase or using a good strong password to protect yourself. Avoid sharing your password with anyone else. Avoid reusing it multiple times. Same password for multiple accounts. Avoid using it. Avoid storing your password on any other documents where it is easily available to accessible, or it is available or accessible to any other persons. Avoid reusing the same password while changing the account or the password. And the thing is, one of the most important thing is, don't use login functionality, automatic login functionality, because this can be easily the password can be easily be revealed to the person. Next is that avoid risky behavior. What does this mean? Be aware of phishing scams. We know that phishing scam is basically taking place where the persons ब्रेक थोड़ा, ब्रेक ले लो, ब्रेक ले लो थोड़ा तुम. लेता. सर जी युट्यूबर वगैरे व्हिडिओज करतात ते हे वापरतच असते. युट्यूबर व्हिडिओ करतात, प्रोफेशनल युट्यूबर्स आहेत, तर त्यांच्याकडे हे असेलच. हा, मग ते याच्याशिवाय तुमचं मल्टी जात नाही ना ते. कारण की इथं आपण याला टाकतो ना सगळं, तुमचं लॅपटॉप कॅमेराचं इथून पुढे जात. हे इथं समोर बसलेले आहे ना, तिथं माईक होते. बिट. म्हणजे कोणाला बोलायचं असेल तर चालू करून बोलायचं असेल. ओके. 3 स्लाइड बचे हैं. वो बड़ा मुझे वही हाँ, अच्छे से बोलो. बट वही बढ़ गया ना अभी. वो मुझे अभी लग रहा है वो रिपीट हो रहा था. हाँ, वो लग रहा था. आप अपने स्लो में जाओ. नहीं, मुझे लग रहा था. मैंने 20-20 मिनट के हेलेक्स वैसे भी एक मिनट में वो ये हो रहा था, मुझे लग रहा था मैं इसको. किती बाकी आहे काय? आपका जो है द थिंग इज दैट नहीं हो रहा है. द थिंग इज मुझे लग रहा है कुछ रिपीटिशन हो रहा है, क्योंकि वो स्लाइड्स पहले और अभी तो इसलिए रिपीटिशन नहीं होना चाहिए इसलिए. ओके.
उसका सोचोगे तो हम्म। बोलू क्या नहीं बोलू क्या नहीं, हाँ वही तो हो रहा है, ऐसे ही हो रहा है समझो, बोलू क्या जो आ नहीं. रहा है वो बोल दो. मला पण वाटलं सारखं. I'll give a start. Okay. झालं, शेष चालू करू. किती start करू नये? नाही. चालू करू. करा नेक्स्ट स्लाइड पण करा. We'll move on to the next slide. Secure your computer. So when I say secure your computer, is lock your computer when not attended, so that no other person can have an access to it. If you're logging, log off it. Now when it is not used for a long time, log off and shut down when going home. Disconnect your computer from the wireless network when it is connected to a LAN network, so that if your computer is on, so that no one get access to it wirelessly through LAN. Patch and update your operating system, which is required frequently, so that updation, new patches, are new aware of new viruses which are there, so that we can automatically take care of it. Install and update antiviruses. Updation also a very important thing is in this process, because updation also helps in getting a newly formation of viruses which are there, which helps you to basically note the. क्या हुआ? भूल गया. कितना बाकी? 3 स्लाइड बाकी. पानी पी रहा. कोई दिक्कत नहीं, हो जाता है. ये भी नहीं किया. आराम से ब्रेक ले लो. रिकॉर्ड करो. मुझे वो स्लाइड ही परत देना. बाकी टाइम वे टू सी मार. I'll start. Secure your computer. What does this mean? It's basically lock your computer when not attended, log off or shut down when you're going home. These are the basic small things which are required to maintain yourself from anyone getting access to your computer, so that they don't get valuable information from your computer. Disconnection of the computer when not in use, or so that your laptop is disconnected from the LAN network. Patch and updating, installation and updation of your latest software is utmost important, so that new viruses which is coming, it gives you more protection to your secure operating systems. Create a unique ID, so that whenever your communication is taking place between two people, then unique ID will help you to manage your access to anyone else. Enabling a pop-up blocker on your browser. So this is another way of preventing an unauthorized access to any other websites. Make an informed and rational decision of while installing and downloading software from your computer, so that you are aware of what you're downloading and what you're installing, so that unauthorized access, or maybe the data getting installed onto your software getting installed onto your computer, so that it may again invade your privacy. We'll move on to the next slide, saying that avoid risky behavior online. Be wary of the phishing scams. Be cautious about handling attachments to the links while communicating between two people, while using messages communication, while chatting instant messages between two people. That time also need to be aware, because links also might come from that people from the other end, so that this it may be another way of getting access to your system. And also be aware of the web browsers which you're accessing. The next slide will be talking about how to protect your data while you're handling. Understand the type of data you store on your machine. So avoid storing a personal identifiable information, such as your personal information. Try to bifurcate your information, whether your personal information or whether your business information, so that your personal information is stored in a secure, in encrypted form or somewhere, so that no one can get access to your information. Pay attention to your emails when your communication taking place between your two peoples. So basically what is happening here, when the communication taking place between the two people, you're sending information, and that way you need to encrypt the data, set passwords to it,
okay, and send the information. So the data which you're sending, so that it does not get unauthorized access to any other person, and misuse of the data doesn't take place. Okay, thank you, sir. झाली का सर? नो एडिट हो जाएगा बीच में। कुछ स्लाइड मुझे वो एक करके दो ना जेपीजी तो एक काम करो, मैं बुला लूंगा आपको एडिटिंग 15-20 मिनट टाइम निकल के आ जाओ एडिटिंग के टाइम, तो आप सुन के मुझे पता हो क्या निकलने को निकल डालेंगे, डबल हुआ होगा कुछ। देखो आप जैसे इसमें भी हो जाएगा ठीक है। हाँ लेकिन क्या है एग्जांपल की जगह पे एग्जांपल मुझे लग रहा है कि और कम करना चाहिए। अपनी जगह पे बोला है ना, ठीक है ना, अभी एग्जांपल देने की जरूरत तुमचं एकच आहे ना? त्याच्या खालून व्हायचं घ्या ना, बोलायचं तिथं कायमचं तिथे ठेवायला विचार त्याला खालून बोलतच त्या कायमची तिथेच ठेवली तर लावायला पाहिजे नाही ते खालून म्हणजे काय ह्या बोलातून याच्यातून टाकेल जर खालून कारण ह्याचं लावायला त्रास होतोय होती केबल येतात ती काय झाली माझ्या नहीं फोटो नहीं घेतले ले लो अपने सबके ले लो, आप ही सेंड कर सकते मैं भी ले लेता हूं। ना तिथं बस रात्री काय डिस्प्ले का आप ही ले लो किती वेळ लागेल? तीन जण 5 जण उचलून आणले त्याने बघायला 3 जण म्हणजे आठला 2 तास चला ना आवरा जास्त खेळ करतो होतं का तिथं कोणी? OnePlus मेरा ड्रोन सा मतलब टूटी 8 Pro. कोणचं? क्या बच्चे हैं? सकाळी जाऊन आला ना गोवा आलाय तर जास्त घडेल के लिए सर? नहीं मिनट ए मेरा निकालना तेरा OnePlus है भाई, ये क्या गरीब उगाला है।
एवढी येते. तुम मागून काढा ना, पीछे से निकालना, कैमरे के पीछे से, कैमरे के पीछे से, कैमरे के पीछे, हाँ कहीं से भी निकाल, लेकिन कैमरे के पीछे से निकाल, कैमरा भी आना चाहिए उसमें, मतलब त्याच्या मोबाईल बघा कसं दिसतं. कोणचं आहे? OnePlus आहे का? एवढंच. मोबाईल केवढं? हे घ्या सर, घ्या सर. माईक सेट करा त्यांना, खाली घ्या माईकवर गेला ते. व्यवस्थित तुमच्या झाले एक बाकी. जास्त नाही, 5-10 मिनिटाची. ठीक आहे इथं कशाचे SPचे? वेगवेगळे विषय. नाही काय सांगायचं इंट्रो मध्ये, 17 क्रमांक लाईव्ह चालू. हा मी फोन करते का तुला? चलेगा चला. सर अभी तो मैं तुम्हें फोन करूंगा तो मैंने करो. सर येतोय आवाज? ओके हो चालू कर. चालू कर तुम्हाला. अरे मैंने पाऊस आला इथे. चालेल. अरे 3-4 मेसेज आले. स्टार्ट करू. हो नमस्कार, माझे नाव नितीन सुगुरू कांबळे. मी बॅच क्रमांक 122 महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथे PSI या पदाचं प्रशिक्षण घेत आहे. आज आपण पाहणार आहोत क्लाउड कम्प्युटिंग. तर क्लाउड कम्प्युटिंग PPT स्लाइड घ्यायची राहील. हे बघ इथं टँकीची स्लाइड आहे वाटतं इथं. काढून परत लावा काढून. दिसत नाहीये का? आली वेदांत आली. पहिल्यापासून घ्या. काय आहे का हे? काहीच माहिती नाही. 10 मिनिटाचे लेक्चर सुरू करायचे. काय म्हणतात हे? काय बोलतात? तेच सांगतो. तेलुगू मध्ये बोलतात का? हे बोललं काय सीड्या फेका फिशिंग फेका 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 समजलं. फिशिंग सायबर समजलं. असं आहे ते. समजलं. सक्सेस नाही ते गेम. हम्म? सक्सेस नाही गेम तो. मॅन्युअल सर्व खेळायला लागेल त्या ते. आंध्र मोबाईल झाला असं. पुस्तक बनवत आहे MPA. हम्म. त्याच्यासाठी आता फोटो काढायचे आहे. तर ते क्रॉपिंग वगैरे तुम्हाला बनवायचे आहेत. त्याचे बाकायदा बिल वगैरे आहेत. कसलं पुस्तक बनव? हे फ्रेमचे 2-3 दिवस भेटून जाईल आपल्याला. किती सांगायचे झाले? किती लावायचे? पुन्हा एक फ्रेम पाहिजे. अशी सर, एक मिनिट इकडे ना. याचीच आहे का? चल. हॅलो कॉपीज नाही दिसा. नेक्स्ट नाही करायचं. स्लाइड दिसताना एवढीच दिसेल का? हे पूर्ण स्क्रीन दिसणार आहे? एवढी स्लाइडच दिसेल ना? हे तुमचं हे चौक पण आहे ना, हे बघा तुम्ही जोडी केली ना, एवढी दिसेल. हे नाही ना दिसणार? ठीक हॅलो ठीक. हा नाही दिसते. झाले 5-10 मिनिटं. त्याचं काय? त्यांना 6चा टाइम दिला. हा बोला. पॉईंट साठवत नाहीत ना मग. नाही काय सर करू चालू? हो. नमस्कार, माझे नाव नितीन सुगुरू कांबळे. मी 17 क्रमांक 122 महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथे पोलीस उपनिरीक्षक या पदाचं प्रशिक्षण घेत आहे. आज आपण पाहणार आहोत क्लाउड कम्प्युटिंग. सो बेसिकली इंट्रोडक्शन द्यायचं झालं तर क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे
उदाहरणाने सांगायचं म्हणलं तर लहानपणी आपण झाली का नाही असं चालू होतं. सायकल विकत घेत नव्हतो, सायकल भाड्याने घ्यायचो. आणि बरं ठीक आहे बोलतो मी. समजा 1 तास पाहिजे, 2 तास पाहिजे, जितकी पण आपल्याला वापरायची त्या प्रमाणात आपण त्याचं भाडं द्यायचो. बरं ठीक आहे बोलतो. तर क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे बेसिकली तेच आहे की विकत घेण्यापेक्षा रेंटवरती जे काही रिसोर्सेस आपल्याला पाहिजेत कम्प्युटरचे, कम्प्युटर सिस्टीम्सचे, तर ते आपण विकत घेतो, सॉरी रेंटवर घेतो. सर रिपीट करतो परत. फुल स्क्रीन करा त्यांना ना पीपीटी. चुकते थोडस. फुल स्क्रीन करा ना सर. फुल स्क्रीन करू. ते कोणत्या तेलुगुमध्ये लिहिलंय? वेदांत थोडा माईक समोर घ्या आणि थोडं जोरात बोला. माईकचे हा ते उलटे दिसते इथं सरळ दिसते. वरती वरती हा बोला तर. बोला. येतोय आवाज? हा आता थोडं जवळ घे माईक. हा माईक नाही थोडं त्यांना जवळ घेतो. बस बस तुम्ही जवळ आहे, तुम्ही जवळ आहे. हम्म. ओके ओके आता येते. पहिल्यापासून घ्या. ठीक आहे. इंट्रो पासून चालू करू हो माझ्या. हो तर मोठ्या फ्रेमचे किती सांगायचे? नमस्कार, माझे नाव नितीन सुग्रीव कांबळे, सत्र क्रमांक 122, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथे पोलीस उपनिरीक्षक या पदाचं प्रशिक्षण घेत आहे. माझा टॉपिक आहे क्लाउड कम्प्युटिंग. तर आपण बघूया क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय. इंट्रोडक्शन द्यायचं झालं तर क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे ज्या काही रिसोर्सेस आपल्याला पाहिजेत ते विकत घेण्यापेक्षा रेंटवरती घेणे. ऑन डिमांड अवेलेबिलिटी ऑफ कम्प्युटर सिस्टम रिसोर्सेस. मग त्याच्यामध्ये आपण स्टोरेज, डाटा स्टोअर करतो, डाटा स्टोरेजसाठी, मॅनेज करण्यासाठी, ॲक्सेस करण्यासाठी जे काही रिसोर्सेस लागतात ते रिसोर्सेस आपण रेंटवरती घेतो. त्याला आपण थोडक्यात क्लाउड कम्प्युटिंग म्हणू शकतो. जे उदाहरण द्यायचं झालं तर समजा एक कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये 100 कामगार आहेत. तर त्या 100 कामगारांसाठी आपल्याला 100 कम्प्युटर्स विकत घ्यावे लागतील. आणि काही कालांतराने त्यातले जर 50 कामगार सोडून गेले तर राहिलेले 50 कम्प्युटर असेच पडून राहणार आहेत, त्यांचा काहीच उपयोग होणार नाही. मग तेच जर क्लाउड कम्प्युटिंगच्या ह्याच्यामध्ये आपण पाहिलं तर क्लाउड कम्प्युटिंग थ्रू आपण व्हर्च्युअल मशीन ज्या आहेत त्या अवेलेबल करू शकतो. म्हणजे जरी ते सोडून गेले तरी ते व्हर्च्युअल मशीन जेवढं आपण वापरणार आहे तेवढेच आपण त्याचे पैसे देणार आहोत. त्यामुळे आपण जे 50 कम्प्युटर जे आपले पडून होते त्याला जो खर्च झाला आहे तो खर्च आपला वाचणार आहे. तर याचे 3 बेसिकली सर्व्हिस मॉडेल्स आहेत. आपण पाहू शकता क्लाउड सर्व्हिसेसचे 3 मॉडेल पडतात सर्व्हिस मॉडेलनुसार. सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस, प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस. तर आपण पाहूया पहिले सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन ॲज अ सर्व्हिस हे सर्व्हिस मॉडेल पाहूया. तर याच्यामध्ये हे जे सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन ॲज अ सर्व्हिस आहे याच्यामध्ये आपल्याला सर ब्रेक सूचना काय तिथं सगळं सुरू होतं काय बोलायचं. बोलतोय इकडे स्लाइड नेक्स्ट करायचं लक्षात राहिला. तुमची तयारी नसेल ना चालेल सर. हो कारण की असं ऍक्च्युली तुम्हाला वेळच सांगितलं त्यांनी आज. मी त्याला 2 दिवस पहिलेच सांगितलं होतं त्यांना सांगून देऊ की तयारी.
ठीक आहे. कारण चालेल एकदम time चालेल, वर व्यवस्थित भेटलं करा, ना. मग ते चांगलं होईल अजून. हा, double चालेल. तुम्ही आमचं बघा सर, आणि आमचं कसं फास्ट वाटायचं नाही वाटायचं मला नाही, तुम्हाला टाकून देईल मी. हा. गोवा एक दो फोटो निकाल. ए मित्रा फोटो काढणार आहे क्या हुआ ना, हमको एंड पे बोला है, मेरा भी कुछ नहीं हुआ, मैंने जो सोचा था हाँ वो